हाय हॅलो, कसेच सगळे मज्जेत ना? मज्जेतच असायला हवं. मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी खूप दिवसांच्या गॅपनंतर आता एक्सरसाइज आणि सगळं रेग्युलर रुटीन फॉलो करायला सुरुवात केली होती. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, सकाळी मस्त असं उठून सगळं आवरून मस्त एक्सरसाइज करून घरातलं सगळं आवरून मी भांडी वगैरे घासून घेतली होती. त्यानंतर कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून नंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार होते, पण व्हिडिओ खूपच मोठा झाला. त्यामुळे म्हणलं होतं मी तुम्हाला की पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर आता सगळं मस्त आवरून झालंय. आता पुढचा पार्ट मी स्वयंपाक करायला घेते. चला. आजच्या जेवणात माझं ठरलं होतं की मी बनवणार आहे वांग बटाट्याची भाजी, अगदी लपतपीत. सचिन मला सकाळीच जाताना सांगून गेले होते की आज ना वांग बटाट्याची भाजी बनव, कशी सेम तशी जशी तू बनवतेस, खूप छान बनवतेस तू. मी कशी बनवते भाजी माहिती आहे का? जशी लग्नात असते ना तशी. मलाही तशी भाजी खूप आवडते. तसं मी वांग अजिबात खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी त्यामध्ये बटाटा खायला असतो आणि त्यांना तसं वांग बऱ्यापैकी आवडतं, त्यामुळे ते वांग खातात. त्यामुळे दोघांचाही फायदा होतो आणि भाजी खूप छान होते. आता बघा, ही मशीन मी आणली आहे कांदा टोमॅटो वगैरे चिरायला, त्यामुळे माझा टाईम तर खूप जास्त वाचतो. सकाळी कॉलेज सुरू झालं ना, माझी खूप गडबड असते, त्यामुळे ही मशीन आहे ना नक्कीच मला फायद्याची ठरणार आहे. आणि ही मशीन मी आधीही माझ्या माहेरी म्हणजे माझ्या घरी होती आणि खरंच ही खूप जास्त फायद्याची. एका मिनटामध्ये कांदा टोमॅटो सगळं चिरून झालं. 1 मिनिट तरी कुठे हो, अगदी अर्ध्या मिनटामध्ये माझ्या दोन्ही गोष्टी चिरून झाल्या. आणि किंमत फक्त 100 रुपये आहे. ऑनलाईन मी बघितली होती तर तिथे किंमत अगदी 70 रुपये वगैरे होती, पण मिनिमम 2 क्वांटिटी घ्यावी लागत होती. आता दुसरी घेऊ कुणासाठी? सगळ्यांकडे जवळजवळ ही मशीन असतेच, नाही तर कोणाला एवढं गडबड नसते माझ्यासारखी. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, आता ऑफलाईन समोरासमोर बघून एक 100 रुपयाला पडली. म्हटलं ठीक आहे, चला 20-30 रुपये पुढे मागे पण समोर डोळ्याने बघून घेता येईल. आता ऑनलाईन मागवली, त्यात जर चुकून फॉल्ट निघाला तर प्रॉब्लेम आहेच आणि त्यात पुन्हा 4-5 दिवस डिलिव्हरीची वाट बघत बसावी लागणार. ही ते कसं 10 मिनटात दुकानात गेले आणि लगेचच मशीन घेऊन आले. चला, मशीनचा तर मला फायदा होईलच. आता इकडे मी वांग बटाट्यासाठी मस्त असा मसाला बनवायला सुरुवात केली आहे. पहिले थोडे खोबऱ्याचे काप चिरून घेतले होते, ते मिक्सरमध्ये टाकले आणि त्यानंतर भरपूर सारा लसूण. आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल ना तर तुम्ही तीही टाका. म्हणजे अगदी थोडीशी कोथिंबीर होती, त्यातूनच मी व्यवस्थित चांगली जी आहे ना ती बघून घेतली. पण जर भरपूर कोथिंबीर असेल ना तर भाजी अजून खूप जास्त छान लागते. आता काय होतं, पावसाळ्यामध्ये कोथिंबीर आणली ना तरी लवकर खराब होऊन जाते, त्यामुळे मी आणून व्यवस्थित निवडून ठेवली होती. पण त्यातूनही थोडीफार पानं काही पिवळी वगैरे पडली होती ना, ती काढून टाकली आणि जेवढी कोथिंबीर होती तेवढीच धुवून आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकली. मस्त असा मसाला वाटून घेतला आणि एका साईडला लगेचच कट्टा वगैरे सगळं साफ करून घेतलं. लगच्या लगेच कामं केली ना म्हणजे कसं बरं होतं. बघा, अगदीच थोडासाच मसाला केला आहे, पण त्यानेच भरपूर चव येणार आहे आपल्या भाजीला. दोन बटाटे आणि 2 वांगी याची भरपूर भाजी होईल. मस्त असे बटाटे आणि वांगे चिरून पाण्यामध्ये भिजत टाकले, कारण की जर वांगे पाण्यामध्ये टाकले नाही तर ते लाल पडतात. बटाट्यामध्ये स्टार्च असतं, तेही पाण्यामध्ये टाकल्यावरती निघून जातं. भाजी मस्त चिरून घेते आणि लगेचच फोडणी द्यायला सुरुवात करते. भाजी आज मी कुकरमध्येच फोडणीला घालणार आहे. कुकरमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आणि लगेचच त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेतलं. कांदा टोमॅटो बघा खूप छान आणि बारीक एकसारखं कट झालं होतं. कांदा टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं परतून लगेचच त्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचा आपण मिक्सरला वाटलेला मसाला टाकला. टोमॅटो आणि कांदा आणि मसाला टाकलेला व्यवस्थित असं परतून घेतलं आणि मग आता त्यामध्ये सुके मसाले टाकायला सुरुवात करायची. आपल्याकडे जे जे सुके मसाले आहेत ना अगदी सगळेच थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये टाकायचे. मी इथे हळद, अगदी थोडीशी मिरची पूड आणि अगदी थोडासा गरम मसाला, जो काळा मसाला त्यांनी आणला होता ना बाजारातून, तो इतकेच मसाले सगळे थोड्या थोड्या प्रमाणात टाकून घेतले आणि मग सगळे मसाले व्यवस्थित
पद्धतीने भाजून घेते। अगदी 1च मिनटं बारीक गॅस करून सगळा मसाला भाजून घेतला आहे आणि त्याला मस्त असं तेल सुटलं आहे। त्यामध्ये लगेचच वांगं बटाटा जे आपण चिरून ठेवलं होतं ते टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे हलवून घेतलं। त्यामध्ये आता फक्त टाकायची राहिली होती ती माझ्या मम्मीने बनवलेली मस्त अशी चटणी, जी आपण रोजच्या भाजीला वापरतो। ती चटणी टाकली, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, सगळ्यात शेवटी त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं, थोडंसं पाणी टाकून 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि भाजी खायला तयार झाली। भाजीचा लूक म्हणजे भाजी कशी दिसते ते मी शेवट तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी एक भाकरी करून घेते। आजपासूनच व्यायाम सुरू केला आहे म्हटल्यावरती म्हटलं आज थोडी चपाती अवॉइडच करूया आणि भाकरी खाऊया। आता भाकरी करायची तर ते बोललं मी काही भाकरी खाणार नाही। म्हटलं चला एकच भाकरी करूया, पण आळस करायला नको, एक तरी भाकरी करूयाच। मग एक भाकरी करायला घेते आहे आणि त्यामध्येच तुम्हाला एक स्टोरी पण सांगते। माझ्या माहेरी ना भाकरी ना जशी आपल्या घरी सणासुदीला पोळी बनते ना तशी आमच्या घरी भाकरी बनायची, म्हणजे सणाला भाकरी नाही पण खूप कमी भाकरी बनायची। त्यामुळे मला काही एवढी खास भाकरी जमत नव्हती आणि जेव्हा लग्न झालं ना तेव्हा सासरी रोज संध्याकाळी भाकरी बनवायला लागायची आणि 3-4 भाकरी सासरी बनवायच्या असल्या ना तरी पण मी जवळजवळ अर्धा पाऊण तास आहे ना 3च भाकरी बनवत बसलेली असायची। जेवढी जशी जमेल तशी बनवायची, पुन्हा मोडली तर पुन्हा तीच मोडून बनवायची, पण अशी करत आहे ना भाकरी मी बनवायला शिकले। पण मला अजूनही वाटत नाही की मला प्रॉपर भाकरी येते, कारण माझ्या सासरी भाकरी म्हणजे प्रत्येकाकडे एक वेगळं स्किल आहे भाकरी बनवायचं। कुठेही कसंही त्यांना जर भाकरी बनवायला सांगितले ना तर सगळ्याच मुली किंवा सगळ्याच माझे सासू असेल, ननंद असेल, सगळ्याच जणी, माझ्या वहिनी वगैरे असतील, सगळ्याच जणी खूप जास्त मस्त भाकरी बनवतात। त्यामुळे मला आता माझ्या बोटाला खायला जमेल एवढी बरी भाकरी तर बनवायला यायला लागली आणि त्यांची भाकरी खूपच जास्त मोठी असते। मला काही एवढी मोठी भाकरी जमत नाही, जशी जमते तशी खाण्याजोगी तरी भाकरी मी आता बनवायला शिकली आहे। खरं सांगायचं तर पहिले जेव्हा भाकरी जमायची नाही ना तेव्हा खूप जास्त वाईट वाटायचं। असं वाटायचं म्हणजे कोणालाही भाकरी बनवताना बघितलं तर असं वाटायचं यार किती सोपी गोष्ट आहे, मग मला का नाही जमत ही गोष्ट। आणि प्रत्येक वेळेस आहे ना सगळ्या माहेरी ना सगळ्या गोष्टी केल्या ना त्याच्यामध्ये कौतुक झालं आहे। त्यामुळे अशी एखादी गोष्ट जमत नसेल ना तर सासरी त्या गोष्टीचं खरंच खूप टेन्शन यायचं। मग मी नंतर एक आयडिया काढली की पोळपाटावर भाकरी बनवायची, म्हणजे ना भाकरी चिटकत नाही। आणि त्यामध्ये सासरचं किचन आहे बैठं, म्हणजे तिथं किचन कट्टा नाही आहे, खालीच गॅस ठेवून स्वयंपाक करावा लागतो आणि बसून तर मला तसंही कोणतं काम होत नाही। तिथं तर मला खूप जास्त त्रास व्हायचा। आता उभ्याने मी थोडीफार भाकरी करायला शिकली आहे। आता तुम्हीच भाकरी बघून मला सांगा की मला भाकरी जमते की नाही। सगळे बोलायचे की भाकरी थापणं अवघड आहे, पण भाकरी उचलून तव्यामध्ये टाकणं जास्त अवघड आहे। पण मला असं वाटतं की भाकरी थापणं मला पहिले थोडं अवघड वाटत होतं, पण तव्यामध्ये उचलून टाकणं आणि पाणी लावलं एवढं काही खास मला अवघड वाटलं नाही। हां, पण भाकरीला पाणी लावताना हाताला चटके बसतात, त्यामुळेच तर म्हणलं आहे आधी हाताला चटके मग मिळते भाकर। आता ह्या वाक्याचा अर्थ आता समजला आहे मला। भाकरी पचतच होती तोपर्यंत म्हणलं भाजी झाली आणि वाफही गेली आहे कुकरची। म्हणलं चला भाजी काढून घ्यावी आणि खरंच भाजी खूप जास्त छान झाली होती। चला माझी भाकरी तर मी भाजते आहे, लगेचच कुकर धुवून एकीकडे भातही शिजायला टाकते आणि हा व्हिडिओ मी आता इथंच संपवते। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला थोडासा सपोर्ट करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।